हाय हॅलो नमस्ते, मी वैशाली, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज मस्त असं आपण टिफिनसाठी करणार आहे कारल्याची भाजी. तर इथं कारल्याच्या चकल्या करून घेतल्या होत्या मी पहिल्यांदा, आणि त्याला मीठ लावून नाही असं मस्त 1 तासासाठी मुरत ठेवलं होतं. नंतर कारल्याच्या चकल्या धुवून घेतल्या आणि त्याचं सगळं मिठाचं पाणी काढून घेतलं. तर अशा हे मीठ लावल्याच्या नंतर काय होतं, कारलं कडू होत नाही. त्याच्यानंतर बघू शकता कढईमध्ये तेल ओतलंय. नंतर मी याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करून घेतले, लसूण घातलाय. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं कांद्याला तेलामध्ये परतवून घेतलंय. नंतर बघू शकता याच्यामध्ये हळद घातली आहे, कांदा लसूण मसाला घातला आहे, मालवणी मसाला घातला आहे, धने पावडर घातली आहे आणि छान असं मसाल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेतलंय. त्याच्यानंतर उभ्या चिरलेल्या ज्या कारल्याच्या फोडी होत्या ना, चकल्या, त्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं कारल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं. तर इथं बघू शकता छानपैकी मी मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी भाजीला शिजायला ठेवून द्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपली भाजी अर्धी कच्ची शिजलेली आहे. अर्धी कच्ची शिजली की याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झालं की पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटासाठी फक्त शिजायला ठेवायचे. तर इथं बघू शकता आपली कारल्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. अजिबात सुद्धा कडू होत नाही तुम्ही जर या पद्धतीने कराल तर. बघू शकता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी. त्यानंतर मी पीठ मळून घेतलं होतं चपात्यांचं. तर इथं बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा असे गोळे करून ठेवायचे म्हणजे आपला वेळ वाचतो. नंतर इथं मी पोळपाटावर चपाती छानपैकी लाटून घेतली आणि तव्यावरती व्यवस्थित अशी दोन्ही साईडला मस्त अशी खरपूस भाजून घेतली व्यवस्थित, त्याला तेल वगैरे लावून छान अशी आपली चपाती इथं भाजते. बघू शकता तुम्हाला जर असे टिफिनचे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मला भाज्या सजेस्ट केल्या ना की तुम्ही ही भाजी बनवा, तर मी ती भाजीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवीन. नवीन नवीन अशा भाज्या मी तुम्हाला बनवून दाखवीन. त्यामुळे तुम्हाला जर वेगवेगळ्या भाज्या बघायच्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आजपासून मी टिफिन सिरीज चालू करणार आहे. रोज सकाळच्या डब्यासाठी काय भाजी बनवायची हे तुम्हाला रोज मी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर इथं बघू शकता मस्त अशा मी चपात्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत. छान असं तेल लावायचं आणि मस्त अशा खरपूस चपात्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा. तर इथं बघू शकता आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि मस्त अशा चपात्या पण भाजून तयार झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी काय केले, डब्यामध्ये व्यवस्थित अशी भाजी भरून घेतलेली आहे कारल्याची मस्त अशी. त्यानंतर इथं बघू शकता आम्ही चपात्यासुद्धा मस्त अशा भरून घेतलेल्या आहेत. तर आजचा आपला टिफिन इथं तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.